नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। मनोज जरांगेची प्रकृती अधिक खालावली। आधी जरांगेंच्या नाकातून रक्तस्राव आणि आता पोटदुखीचा त्यांना त्रास सुरू झालाय। तब्येत खालावत चालल्यानं मनोज जरांगेंना सलाईन लावून उपचार। आधी अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करा मग असं म्हणत जरांगेंनी सलाईन काढून टाकली। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटीवर दगडफेक। सरकार जरांगेंच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। धाराशिवमध्ये कळंब राज्यमार्गावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवले। कळंबमधील मांजा नदी पुलावर मराठा समाजाचं आंदोलन। अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून बंद पुकारत मोर्चाचं आयोजन। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करण्याची मागणी। धाराशिवमध्ये मराठा तरुणांची बाईक रॅली। जरांगेंची तब्येत खालावत असल्यानं सरकारनं 3 तासात निर्णय घ्यावा, अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा। संभाजीनगरमध्ये जरांगेंच्या समर्थनात मराठा आंदोलकांची निदर्शनं। संभाजीनगरच्या क्रांती चौकात मराठा आंदोलकांचं आंदोलन। सोलापूरच्या माढ्यात मराठा समाजाच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद। बाजारपेठेतील दुकानं बंद, मागण्या मान्य करण्याची मराठा समाजाची मागणी। अहमदनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंदची हाक। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेची कायद्यात रूपांतर करण्याची मागणी आहे। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तुळजापुरात कडकडीत बंद। व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांचा बंदला प्रतिसाद। मराठा आरक्षणासाठी सोलापूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद। व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बंदला मोठा प्रतिसाद। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठा समाजाकडून आज मनमाड बंदची हाक। सकाळपासूनच बंदला प्रतिसाद। मनोज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी आज उत्तर सोलापूर बंदची हाक। मराठा समाजाकडून सोलापुरातील कोंडी गावातही कडकडीत बंद। गावातील सर्व दुकानं बंद, अत्यावश्यक सेवा सुरू। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज लातूर बंदची हाक। शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी ठेवली बंद पाडलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिलाय। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आळंदी बंद। आळंदीकरांचा बंद उत्स्फूर्त प्रतिसाद। बंदमुळे आळंदीमधील मंदिरात शुकशुकाट। जरांगेंच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव तालुके बंद आहेत आणि लासूर, गोळेगाव, पळशी, पिशोरे या मोठ्या बाजारपेठा देखील बंद आहेत। मनोज जरांगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी बारामती बंद। व्यापारी महासंघाकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। दुकानं, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या। मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या धाराशिव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव बंदची हाक। अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील अखेगावमध्ये ग्रामस्थांकडून कडकडीत बंद। मराठा संघटनांच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद। बुलढाण्याच्या लाखनबाडामध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण चढले टॉवरवर। कडाक्याच्या थंडीत रात्र टॉवरवर या तरुणांनी काढली। तर जरांगेंच्या तब्येतीसाठी मराठा समाजाचं पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं। जरांगेंची तब्येत खालावल्यानं मराठा बांधवांना अश्रू अनावर। साताऱ्याच्या कराडमध्ये मराठा समाजाच्या बंदला व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद। आर्थिक उलाढालींची कराड बाजारपेठ पूर्णपणे बंद। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील गिरणा नदीपात्रामध्ये 101 दिवे सोडत मराठा समाजाचा जरांगेंना पाठिंबा। नाशिकच्या इगतपुरीत आदित्य ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांकडून स्वागत। आदित्य ठाकरे साकूर फाटा इथं युवा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा उत्साहात संपन्न झालाय। सोयाबीनचे भाव घसरल्यानं खरेदीची मुदत संपली होती। ही संपलेली मुदत वाढवून देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केल्याची कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती। पिंपरी चिंचवडमधील झुकलेली निर्माणाधीन इमारत अखेर जमीनदोस्त। इमारत झुकल्यानं महापालिकेची कारवाई। नाशिकमध्ये आरोग्य आणि अग्निशमनच्या 586 पदभरतीला अडथळा येण्याची शक्यता आहे। मनपाच्या नोकर भरतीच्या प्रस्तावास अद्याप शासनानं मंजुरी दिलेली नाही। वाशिममध्ये 7/12 विम्यासह विविध प्रश्नांवरून शेतकरी आक्रमक। 25 ते 29 तारखेपर्यंत संपाचा इशारा दिलाय। पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। ज्युनियर कॉलेज अँड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सासवड पोलिसांच्या माध्यमातून मार्गदर्शन। भंडाराच्या मोहाडी तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण विद्यालयात नियमित वर्ग न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी। वर्ध्यातील तुळजापूर रेल्वे स्टेशनला गाड्यांचे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण। रेल्वे थांबे नसल्यानं विद्यार्थी आणि प्रवाशांची अडचण। वर्ध्यात एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्यात। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू झालंय। गडचिरोलीत वीज तोडणीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक। देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची परिसरात वीज तोडणीच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा।
गोंदियात 17 गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका, जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर. यवतमाळमध्ये 3187 शासकीय कर्मचाऱ्यांचा स्वस्त धान्यावर डल्ला, गोरगरिबांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा आरोप. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरीमध्ये वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्यांना पोलिसांनी पकडलंय. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात केंद्रीय प्रयोगशाळा अद्याप सुरू नाही, अपुरी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाअभावी प्रयोगशाळा बंद. जळगावच्या भुसाळमध्ये फुल उत्पादक शेतकरी अडचणीत, बाजारपेठेत सध्या फुलांची मागणी घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात मृगबहारातील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळ पाहायला मिळते. देठ सुकी रोगामुळे 30 ते 40% संत्र्याची गळती झाली आहे. नांदेडच्या हज्जापुरामध्ये 3 एकरवर बुटक्या तुरीची लागवड, कमी खर्चामध्ये अधिकतम उत्पन्नामुळे बुटक्या तूर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल. नाशिकच्या नांदूरमध्ये पक्षी अभयारण्यातील पाणथळ क्षेत्राचा आरोग्य धोक्यात आलेला आहे. पाणबिलींमुळे रामसरसचा दर्जा सध्या घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिककरांवर यंदा पाणी कपातीचं संकट नाही, पाणीपुरवठा विभाग 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढणार आहे. वर्धा जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये रेल्वे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आता घेतली खासदार रामदास तडस यांची भेट. पालघरच्या मनोहरमध्ये वैतरणा खाडीत शार्क माशाचा मृत्यू, काही दिवसांपूर्वी मासेमारीला गेलेल्या तरुणाला शार्कनं घेतला होता चावा. रत्नागिरीच्या सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपची रणधुमाळ सुरू, मंत्री रवींद्र चव्हाणांनी रंगवली भाजपच्या प्रचाराची भिंत. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील 5 संचालकांविरोधात अविश्वास प्रस्ताव. वर्ध्याच्या देवळी तालुक्यात गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान, आमदार रणजित कांबळेंनी केली नुकसानीची पाहणी. महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ उपाध्यक्षपदी प्रसेनजित पाटील यांची अविरोध निवड झाली आहे. बुलढाण्यात बँकेच्या मॅनेजरवर शेतकऱ्यांचा चाकू हल्ला, खात्यातून पैसे काढण्यासाठी त्रास दिला गेल्याचा आरोप. भंडारात युवक काँग्रेसच्या रास्ता रोको आंदोलनाला यश, जिल्ह्यातील कामगारांना आता तालुका स्तरावर नोंदणी आणि वितरणाच्या सुविधा मिळणार. वाशिमच्या अडाण नदीवरील बॅरेज प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता, 3 बॅरेजसाठी 569 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च. नाशिकमध्ये लग्न समारंभात चोरट्यांचा धुमाकूळ, वऱ्हाडी मंडळींची बॅग लंपास करतानाचा सीसीटीव्ही समोर आलाय. जळगावात कंत्राटी भरतीविरोधात समता सैनिक दल आक्रमक झालाय. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार निदर्शनं. जळगाव एसटीमधील फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई, वर्षभरामध्ये 24,700 रुपयांचा दंड वसूल. नाशिकच्या मालेगावातून भेसळयुक्त सुपारीचा मोठा साठा जप्त, कर्नाटकातून दिल्लीकडे अवैधपणे सुरू होती वाहतूक. लातूर औसा महामार्गावर ट्रक आणि जीपचा भीषण अपघातात जीपचा चालक गंभीररित्या जखमी झालाय. सांगलीच्या कोसेगावमध्ये 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्यतींचं आयोजन करण्यात आलं आहे. भंडाराच्या वाकेश्वरमध्ये ग्रामीण समाजकार्य शिबिर संपन्न, सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची मोठी हजेरी. साताऱ्याच्या कराडमधील ISO नामांकन पालिका शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते सत्कार. वाशीमध्ये 7/12 कर्जमुक्तीबाबत स्वाभिमानी संघटना आग्रही, स्वाभिमानीच्या सभेत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबाबत मार्गदर्शन. नाशिकच्या पाचोरा भडगाव तालुक्यातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटला, गिरणा धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नागपूरमध्ये 30व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचं आयोजन, मेळाव्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकडून फॅशन आणि रॅप शोचं सादरीकरण. नाशिकच्या येवला शहरात वसंत पंचमी निमित्त चौंडेश्वरी मातेची मिरवणूक, चौंडेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल, स्थिर बाजारामुळे शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती. भंडारात 30,000हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत सहज शिक्षा ॲपचं वितरण, स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ॲप तयार करण्यात आलं आहे. पुण्यात ड्रेनेज पाण्याच्या मुद्द्यावरून संघर्ष सेना आक्रमक झाली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांना ड्रेनेजचं पाणी भेट देत कारवाई करण्याची मागणी केली आहे. कर्नाटकातील कुख्यात DMC टोळीचा म्होरक्या, पुणे पोलिसांच्या ताब्यात 3 पिस्तूलसह 25 काडतुसं जप्त करण्यात आली. अमरावतीच्या दिवसामध्ये रेड्यांच्या झुंजीचा थरार, जवळपास 25 ते 30 रेड्यांमध्ये जोरदार झुंज. गोंदियात पोलीस पाटील भरती प्रक्रियेतील अपात्र उमेदवारांचं उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण, भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आरोप.
गोंदियाच्या डोंगरदऱ्यातील नक्षलग्रस्त भागात मेहताखेडा पोलिसांकडून महिलांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मेळाव्यातून महिलांना अर्थसहाय्य तसंच कृषी संदर्भातील माहिती दिली। गोंदियात आंब्याला मोठ्या प्रमाणात बहर, मात्र वादळी वारा आणि अवकाळी पावसानं आंब्याला फटका बसण्याची शक्यता।